नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. बिबट्याच्या वावराचा व्हायरल व्हिडिओ सोलापुरातील नसल्याचं वन खात्यानं केलं स्पष्ट. तरीही काळजी म्हणून सोरेगाव परिसरात लावण्यात आला कॅमेरा आणि पिंजरा. काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहाच जबाबदार. सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली निदर्शनं. जलतरणपटू रणवीर खाडेची यशस्वी कामगिरी. पोलीस पाल्याच्या यशाबद्दल आयुक्त एम राजकुमार यांनी केलं अभिनंदन. आणि स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचा गुरुपौर्णिमेनिमित्त स्तुत्य उपक्रम. श्री स्वामी समर्थांच्या विविध मंदिरांमार्फत करणार बेसन लाडूंचं वाटप. सोरेगाव परिसरात बिबट्या आढळल्याचे व्हायरल व्हिडिओ सोलापुरातले नसून काळजी म्हणून सोरेगाव परिसरात कॅमेरा आणि पिंजरा लावण्यात आलाय. सोलापूर शहरातील केगाव आणि सोरेगाव परिसरामध्ये बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोलापुरातला नसून छत्रपती संभाजीनगर तसंच नाशिकच्या बिबट्याच्या व्हॉट्सॲप पोस्टवरून सोलापुरामध्ये व्हायरल झाला आहे. या दोनही व्हिडिओची सत्यता वन विभागानं पडताळली असून हे व्हिडिओ सोलापुरातले नसल्याचं सांगण्यात आलंय. तरीही काळजी म्हणून सोरेगाव परिसरामध्ये कॅमेरा आणि पिंजरा लावण्यात आला आहे. केगावमधील स्थानिकांच्या सांगण्यानुसार सोमवारी तिथल्या रहिवाशांना बिबट्या भिंतीवर बसलेला दिसला होता. 15 दिवसापूर्वी देखील बिबट्या आल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं. तिथं तरसही असू शकतो असं म्हटलं जातं, पण तरस हा भिंतीवर चढू शकत नाही. त्यामुळं याबाबत सत्यता पडताळण्याची मागणी होत होती. त्यानंतर 2च दिवसात सोरेगाव परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचा मेसेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओंबाबत बोलताना वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील म्हणाले की व्हायरल झालेले दोन्ही व्हिडिओ हे सोलापुरातील नाहीत. सोरेगाव येथे प्राण्याची पावलं दिसली असली तरी ती तरसाची देखील असू शकतात. तरीही काळजी म्हणून त्या परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरा आणि पिंजरा लावला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सोरेगाव येथील नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे, असं देखील यावेळी वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील म्हणाले. मेळाव्यात सोलापुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या मेळाव्यात विधानसभेसाठी इच्छुकांनी भारतीय जवानांवर 78 दिवसामध्ये 18 वेळा काश्मीरमध्ये हल्ले झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. सोलापुरातील 4 हुतात्मा चौकामध्ये या निदर्शनाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला अमित शहा हे जबाबदार असून तात्काळ पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता वानकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी केली आहे. या प्रसंगी बाळासाहेब गायकवाड, रेखण शेरणी पुराणिक, कृष्णा सुरवसे, ओमकार चव्हाण, अमित भोसले, विजय पुकाळे, संतोष सुपाते, संदीप मुनकर, नेळमकर, राजेश कांबळे, जर्गिल मुन्ना, सनी पवार, सागर चव्हाण, शुभम घोलकी, सचिन कोटे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्र्यांचा पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, बोलले बेटा भारत माता की जय. केंद्रीय गृहमंत्र्यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरातील हुतात्मा चौक, जी सोलापूरची ओळख आहे, हुतात्माची शहर म्हणून जी ओळख आहे, त्या हुतात्मा चौकामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांना आदरांजली वाहण्याकरता आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आत्ताच आम्ही त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे. चे बोलगेवढे प्रधानमंत्री म्हणाले की नोटबंदीनंतर देशात कुठेही हिंसाचार होणार नाही, परंतु सीमेवर सोडा नक्षलवाद्याकडे 3 AK-47 काल सापडल्यात आणि आपल्या सैनिकांचं रोज रक्त काश्मीरमध्ये सांडत आहे. 370 झालं, अमुक झालं, तमुक झालं, परंतु सैनिक ज्या देशात सुरक्षित नाही तिथं नागरिक काय असणार, हा आमचा सवाल आहे.
G20 झाल्यानंतर जेव्हा काश्मीरमध्ये चकमक झाली, मोठमोठे अधिकारी तिथं शहीद झाले, तर हे प्रधानमंत्री स्वतःवर फुलं टाकून घेत होते. अशा प्रधानमंत्र्याकडून काही अपेक्षा नाही. माझ्या भारतातल्या तमाम सोलापुरातल्या जनतेला देखील आव्हान आहे, सोलापुरातली सत्ता तर उलटवली, परंतु जोपर्यंत देशातला हा असला बोलगेवढा प्रधानमंत्री आपण घालवत नाही, तोपर्यंत सैनिकांचे प्राण सुरक्षित राहणार नाही व नागरिकांचे देखील प्राण सुरक्षित राहणार नाही. आणि देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सेना दलातील अनेक सैनिकावर अतिरेक्यांचा हल्ला झाला. त्या निष्क्रिय केंद्र सरकार आणि निष्क्रिय गृहमंत्री असू दे, देशाच्या पंतप्रधानाचा निषेध करण्यासाठी आम्ही या 4 पुतळा हुतात्मा स्मारकाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी केंद्र सरकारचा निषेध तर करतो, परंतु आगामी काळामध्ये जर अशाच पद्धतीने हल्ले होत असतील तर या सरकारला खाली घेतल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही. आणि पंढरपुरातून विठुरायाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना जीप विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. सोलापूर शहर वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र खाडे यांचा मुलगा रणवीर राजेंद्र खाडे वय 13 यानं जानेवारी 2024 मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय ॲक्वॅटिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या शालेय संघातून 3 सुवर्ण पदकं प्राप्त केली. तसंच 7 जुलै ते 11 जुलै 2024 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर येथे 40व्या ज्युनियर आणि 50व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये रणवीर राजेंद्र खाडे यानं 3 सुवर्ण पदकं पटकावली. सब ज्युनियर गटातून 3 मीटर स्प्रिंगबोर्ड, हायबोर्ड आणि 1 मीटर स्प्रिंगबोर्ड या तिन्ही प्रकारामध्ये त्यानं सुवर्ण पदक प्राप्त केलं. रणवीर खाडे यानं 3 सुवर्ण पदक जिंकल्यानं तो महाराष्ट्र चॅम्पियनचा हकदार ठरला. त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचं मार्गदर्शन लाभलं. रणवीर हा इयत्ता 7वी मध्ये BF दमाणी प्रशालेमध्ये शिकत आहे. पोलीस पाल्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या हस्ते रणवीर खाडे याला पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, शाल आणि सन्मानचिन्ह तसंच मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांची उपस्थिती होती. 2024 रोजी मध्य प्रदेशातील ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, सोलापुर. साई स्वाद, टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 94
2009005. आषाढी वारीच्या निमित्तानं अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शिरवळ येथे वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व मान्यवर शिक्षकवृंद आणि बाळगोपाळांनी अतिशय उत्साहानं प्रसन्न भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. टाळ, वीणा, मृदुंग यांच्या साथीनं प्रत्यक्षात पंढरीच्या वारीत सहभागी झाल्याचा आनंद शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आला. सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. सर्व वारकऱ्यांच्या वेशातील मुलं मुली दिंडीचे खास आकर्षण ठरले. विठोबा रखुमाईच्या गजरामध्ये ताल धरून रिंगण सोहळा पार पडला. यावेळी मुलामुलींनी सुंदर नृत्य केलं. याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक तोरप्पा चव्हाण, मुख्याध्यापक साहेबण्णा गंगदे, दत्तात्रय काळे, सुनीता किर्नळी, सत्यभामा पवार, राजकुमार कोळी, सुलभा मठ, सुदर्शना चौरे, सारिका कोळी, अश्विनी साळुंके, प्रेमा कोणजी, राजर्श्री अंकलगी तसंच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, मुलांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शौकत मुल्ला, मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पालमुरे, ग्रामपंचायत सदस्य पूजा कवडे, सत्यभामा कोरे, जावेद कोतवाल, प्रियांका बिराजदार, शांबाई गायकवाड, शैलजा माने पाटील, ममता विभूते, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींनी यामध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. तसंच सोलापुरातील बाळे येथील NK किड्स स्कूलच्या वतीनं शाळेच्या परिसरामध्ये आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी उत्साहात पार पडली. बाल चिमुकल्यांनी विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, वासुदेव, संत नामदेव, जनाबाई यांच्या वेशभूषेमध्ये सहभाग घेतला होता. टाळ, चिपळ्या, वीणा, मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठलाचा गजर करत दिंडीचं प्रस्थान शाळेतून झालं. या दिंडीमधून साक्षात विठ्ठलाचंच दर्शन होत होतं. बाल चिमुकल्यांची ही दिंडी पाहण्यासाठी परिसरातील सर्व पालक यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीनं मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्वेता कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका दीपाली कुलकर्णी, अश्विनी सिंघम, कोमला लिंगे, पूनम कळसाईत, सेविका संगीता हेगडेवार यांनी परिश्रम घेतले. नाव प्राध्यापक योगेश जाधव. माझी मुलगी सिया जाधव NK स्कूल बाळे येथे नर्सरी स्कूलमध्ये शिकत आहे. या NK स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त वेगवेगळे प्रकारचे खेळ म्हणजे वेगवेगळे प्रकारचे असे गोल रिंगण, उभे रिंगण आणि भजन कीर्तन घेण्यात आले. यामध्ये NK स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता. जीवनात गुरुचं स्थान अनमोल आहे असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे यांनी व्यक्त केलं. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला मोलाचं महत्त्व आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात त्यांचं अनमोल स्थान आहे, असे विचार पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे यांनी मांडले. पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण मंडळ संचलित माणेकरी शिक्षण संकुलामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कोनापुरे हे होते. यावेळी सरचिटणीस अमृत गोगी, दामिनी पथकाच्या अंजली दहीहंडे, स्वाती भोसले, सुप्रिया कोरे, भाग्यश्री केदार, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सरस्वती कोनापुरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आपल्या प्रस्तावनेतून माध्यमिकच्या सुजाता मुनकंपल्ली यांनी स्पष्ट केला. यावेळी दामिनी पथकाच्या अंजली दहीहंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सुरुवातीला स्वागत शुभांगी नांदवटे यांनी केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केलं, तर आभार नीतेश्वरी मुनकंपल्ली यांनी मानले. आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे याच्यासाठी तो श्लोक कोणी बसला आहे काय मला माहिती नाही, पण गुरुला साक्षात परब्रह्माची उपमा दिली गेली. गुरुचं महत्व जीवनात काय असतं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. मित्रांनो, तुमच्याकडे सांगतो, तुमच्यापैकी एकही विद्यार्थी काम असेल तर मी आला होतो, एकही नसेल. मी कमीत कमी 4 ते 5 शाळांमधला डिस्ट्रिब्यूट झालेलो होतो. माझे वडील एक बिल्डर होते.
एक्समॅन म्हणून मला लहानपणापासून म्हणजे ज्युनियर केजी ते मी पोस्ट ग्रॅज्युएट केलं MSc जेनेटिक्स. तोपर्यंत मी ज्युनियर केजी पासून हॉस्पिटलला येऊन जगलो आहे. स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन मार्फत गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 51,000 बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे. स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं रविवारी जुळे सोलापूरसह दक्षिण सोलापुरातील विविध गावांमध्ये स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना 51,000 बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली आहे. सामाजिक शैक्षणिकसह विविध क्षेत्रांमध्ये अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. याच अंतर्गत रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभरामध्ये स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये 51,000 बेसन लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे. सुमारे 20 मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केलंय. फाउंडेशनच्या वतीनं लवकरच शेतकऱ्यांना 7,000 छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत. 10,000 महिलांना पर्स तर 5,000 टी-शर्ट वाटप ही करण्यात येणार आहे. युवक, युवती, विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून पाठबळ आणि आधार देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येणार आहे, असं अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केलंय. स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूरच्या वतीने 51,000 बेसन लाडूचे वाटप आहे ते गुरुपौर्णिमेनिमित्त होणार आहे. जुळे सोलापूर व ग्रामीण भागातील साधारणपणे 15 ते 20 स्वामी मंदिरांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सदरील 51,000 लाडूचे वाटप होणार आहे. आम्ही स्थानिक पदाधिकारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विनंती करून हा कार्यक्रम करणार आहोत. तरी स्वामी भक्तांनी मंदिरात यावे व लाडू प्रसादाचा आस्वाद घ्यावा ही मी विनंती करतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. बिबट्याच्या वावराचा व्हायरल व्हिडिओ सोलापुरातील नसल्याचं वन खात्यानं केलं स्पष्ट. तरीही काळजी म्हणून सोरेगाव परिसरात लावण्यात आला कॅमेरा आणि पिंजरा. काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहाच जबाबदार. सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली निदर्शनं. जलतरणपटू रणवीर खाडेची यशस्वी कामगिरी. पोलीस पाल्याच्या यशाबद्दल आयुक्त एम राजकुमार यांनी केलं अभिनंदन. आणि स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचा गुरुपौर्णिमेनिमित्त स्तुत्य उपक्रम. श्री स्वामी समर्थांच्या विविध मंदिरांमार्फत करणार बेसन लाडूंचं वाटप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.